सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत श्रमिकांच्या अनोख्या जगात हे श्री विवेक पटवर्धन लिखित पुस्तक. त्यातल्या पहिल्या विभागातलं तिसरं प्रकरण आज आपण सुरू करत आहोत. पूर्वग्रह आणि भेदभाव. संवेदनशीलता ही तारेवरची कसरत आहे. तुम्ही सतत अपयशाच्या भीतीच्या छायेखाली जगत असता. अपयश केवळ लोकांच्या नजरेत दिसतं असं नसून आपल्या वर्तनामध्ये आपलं मनही ते पाहत असतं आणि असं अपयश तुम्हाला खाली खेचतं. कदाचित तुमच्याशिवाय ते कोणाला ठाऊकही नसेल. तुमची मूल्य मांडताना तुम्ही डगमगलात. तुमच्या जडणघडणीच्या काळात शिकलेलं आचरणात आणलं नसेल आणि त्या दरम्यान रुजवलेली तत्व वर्तनात आणली नसतील तर ते तुमच्या लक्षात येतं. पूर्वग्रह अशा वेळी मोठी भूमिका बजावतो. बी नावाचा एक कामगार कुष्ठरोगी आहे असं मला अचानक कळलं. तेव्हा मी त्याला माझ्या ऑफिसमध्ये बोलावून घेतलं. तुला खरंच कुष्ठरोग आहे का असं मी विचारलं. बीनं ते मान्य केलं आणि गप्पा उभा राहिला. आम्ही दोघंही काही काळ स्तब्ध झालो आणि काळ थांबल्यासारखाच बसला. तू त्यावर उपचार घेतोयस का असं विचारल्यावर त्यानं आता उपचार थांबवल्याचं मला कळलं. संसर्गाच्या टप्प्यावर त्याचा विकार नाही असं त्यानंच मला समजावून सांगितलं. त्याच्या डॉक्टरांचं म्हणणं जाणून घेण्यासाठी मी त्याच्याकडे वैद्यकीय अहवाल मागितल्यावर त्यानं राजीनामा देण्याची तयारी दाखवली. त्याचे जे काही प्रॉव्हिडंट फंड किंवा असे पैसे कंपनीकडून मिळतील त्या रकमेत थोडी अधिक भर घालून मग त्याला द्यावी अशी विनंती त्यांनी केली. मी त्याला बोलावून घेतल्यामुळं इतर कर्मचाऱ्यांना कुतूहल वाटून त्याच्या आजाराबद्दल त्यांना कळायला फार वेळ लागणार नाही असंही तो म्हणाला. त्या परिस्थितीत नोकरी सोडणं हे अपरिहार्य आहे असं त्याचं मत होतं. मी त्याला इस्पितळात दाखल होणं किंवा उपचार परत सुरू करणं असे 2 पर्याय सुचवले, पण त्या निसंशय जुजबी सूचना होत्या. इतर कामगारांना त्याच्या आजाराबद्दल कळल्यानंतर ते त्याच्यासोबत काम करायला नकार देतील हे त्याचं म्हणणं मला कळलं होतं किंवा कळत होतं आणि मान्यही होतं. बीला मग मी जरा जास्त भरपाई मिळवून दिली आणि त्यांनी राजीनामा दिला. हा सगळा प्रकार थोडक्या काळात घडला. मी त्याला राजीनामा द्यायला सांगितला नसला तरी त्यानं नोकरी सोडल्यामुळे मला हायसं वाटलं. बीनं उपचार आणि पुनर्वसन हे पर्याय निवडावेत यासाठी मी त्याचं मन वळवायला हवं होतं का असे विचार माझ्या मनात आले. कामगारांशी माझे नातेसंबंध त्या निर्णयानं कदाचित पणाला लागले असते. कधी कधी मला वाटतं की उपचार आणि पुनर्वसन करणं हे मला योग्य वाटलंच नाही, कारण मला तसा खरोखरीच वाटत असतं तर मी त्याला उपचारासाठी धाडलं असतं आणि तेच योग्य होतं. बी ज्या विभागात काम करत होता तिथे कामगार संख्या कमी होती, सुमारे 10 असावी. त्यांना बीच्या आजाराबद्दल माहीत होतं. हे मला कळलं तेव्हा मला चांगलाच आश्चर्याचा धक्का बसला. त्याचा गणवेश, त्याची कपबशी आणि चहा पिणं यासाठी त्यांनी वेगळी जागा नेमून दिली होती. विभागात एखादा समारंभ साजरा झाला तर त्याला भेळ किंवा बटाटा वडा वेगळ्या प्लेटमध्ये मिळेल याची व्यवस्था त्यांनी केलेली होती. बीची अवस्था त्यांना ठाऊक होती आणि त्यांनी ते गुपित काटेकोरपणे सांभाळलं होतं. त्याचे सहकारी त्याला फार जपत होते. अर्थातच त्याची नोकरी जाणं हे त्यांना पाहायचं नव्हतं. इतर विभागातल्या कर्मचाऱ्यांना हे कळलं असतं तर त्यांची प्रतिक्रिया काय झाली असती याचा सहज अंदाज करता येईल. मात्र त्याच्या सहकाऱ्यांनी असं काहीतरी भरीव केलं जे मी करू शकलो नाही. त्याला नुकसान भरपाईची रक्कम जरा जास्त मिळेल अशी व्यवस्था करून मी माझ्या मनातला अपराधीपणा कमी करायचा प्रयत्न केला, जो अनेकांना व्यवहारी निर्णय वाटला. परंतु माझ्या अंतर्मनाला मी योग्य निर्णय घेतला नाही याची खंत वाटत होती. मी बीला पुनर्वसनासाठी पाठवलं असतं तर माझ्या वरिष्ठांनी त्या निर्णयाला हरकत घेतली नसती. इतर कामगार आपल्याला नाकारतील या भीतीनं बीनं राजीनामा द्यायचा ठरवला हे जर खरं असलं तरी माझ्या निर्णयाचं ते समर्थन ठरू शकत नव्हतं. मी आधी म्हटल्याप्रमाणे तुमचं अपयश तुम्हाला ठाऊक असतं आणि ते केवळ तुम्हालाच दिसेल
असा एक डाग मनावर उमटवून जातं. महत्त्वाचे निर्णय घेताना अशी अडी म्हणजे बायस आपली भूमिका बजावते का? माझ्या वागण्यात काही वेगळं जाणवतं का? असा प्रश्न मी एकदा माझ्या पत्नीला विचारला होता. कुष्ठरोगानं ग्रस्त असलेली भिकारी तुम्हाला दिसतात, ते गाणं गाऊन भीक मागत असतात, तेव्हा तुम्ही रस्ता ओलांडून दुसऱ्या बाजूला जाता. पत्नीच्या उत्तरानं मला धक्का बसला आणि ते उत्तर माझ्या मनावर कोरलं गेलं. तिनं माझ्याबद्दलची निरीक्षणं नोंदवली तेव्हा बीच्या केसबद्दल तिला काहीच माहिती नव्हतं. मला माझ्या वागण्याबद्दलची जी नीटसं जाणवलेलं नव्हतं. बीला पुनर्वसनाचा प्रस्ताव न देणं या निर्णयाला माझ्या मनातला कुष्ठरोग्यांबद्दलचा भेदभाव कारण ठरला होता का? याचं उत्तर बहुधा होकारात्मक आहे. मला त्याबद्दल लाज वाटते. मी डॉक्टरचा मुलगा असल्यामुळे त्याचं पुनर्वसन शक्य होतं आणि तो निर्णय जास्त जबाबदार उचित ठरला असता हे मला कळत होतं. इतरांच्या पूर्वग्रहामुळे आपल्या आयुष्यावर नकारात्मक परिणाम होतो, आपल्यावरच परिणाम होतो तेव्हा तो पूर्वग्रह स्पष्टपणे जाणवतो. काही घटना तुमचा प्रतिसाद काय असेल तो आयुष्यभरासाठी कायमस्वरूपी बदलून टाकतात. एशियन पेंट्समध्ये रुजू झाल्यावर अशाच एका घटनेनं मला मुळापासून हादरवून टाकलं. मला काही तात्पुरते कामगार नेमायचे होते आणि मी एका अल्बिनो माणसाला नियुक्त केलं. अल्बिनोच्या शरीरात त्वचेखाली नैसर्गिक रंगद्रव्य नसल्यामुळे त्याचं शरीर पांढुरकं असतं. ज्या पॅकेजिंगच्या कामासाठी त्याला नेमला होता ते काम करण्यासाठी अल्बिनो ही काही अपात्र ठरणारी बाब नक्कीच नव्हती. तो सकाळच्या पाळीत काम करण्यासाठी आला. जेवणाच्या सुट्टीत शॉप फ्लोअरचा कामगार संघटनेचा नेता माझ्याकडे आला आणि त्यानं अल्बिनोला त्या दिवशी संध्याकाळी काढून टाकावं असं सांगितलं. इतर कामगारांनी अल्बिनो माणसासोबत काम करायला आवडत नसल्याचं दर्शवलं. त्यांच्यापैकी काही जण त्याला मराठीत पांढऱ्या पायाचा म्हणजे कमनशिबी आणि संकट घेऊन येणारा अशी हाक मारत होते. आमच्या प्रोडक्शन मॅनेजरला मला ती पाळी संपल्यावर अल्बिनोला काढून टाकायला सांगितलं. मी तसं करायला नकार दिला, पण माझ्या मनावर त्याचं खूप दडपड आलं होतं. मी कंपनीत नुकताच आलो होतो. प्रोडक्शन मॅनेजरला रोज समोरा जात होतो. तो तिथं बराच काळ काम करत होता आणि उद्धटही होता हे मला कळत होतं. पॅकेजिंगचं काम थांबलं तर त्याला तूच जबाबदार असशील, त्यामुळे तू व्यावहारिक विचार कर आणि तुझं तत्वज्ञान पुस्तकातच ठेवून दे असा इशारा त्यानं मला दिला. मी त्यावर काही करू शकलो नाही आणि त्याच्या पुढे झुकलो. अल्बिनो कामगारानं कारखान्याबाहेर जाताना मला विचारलं, यात माझी काय चूक आहे? त्याला मी काही उत्तर देऊ शकलो नाही. त्या रात्री झोपताना बिछाण्यावर अंग टाकलं तेव्हा मला माझ्या भित्रेपणाची लाज वाटली. या घटनेचा जरा माझ्या मनावर कायमचा आहे. यानंतर काही वर्षांनी घडलेल्या एका प्रसंगामुळे माझं मन जरा शांत झालं. विक्री विभागातल्या एक कारकून एक विशिष्ट डीलरला कंपनीच्या विक्री व्यवहाराची अंतर्गत माहिती पुरवत होता असं माझ्या कानावर आलं. तसं करणं नियमाविरुद्ध होतं आणि इतर डीलरांचा आमच्यावरचा विश्वास त्यामुळे खालावला असता. काही काळ ही कुजबूज माझ्या कानावर येत असली तरी आता तिचा आवाज कांठळ्या बसण्या इतका वाढला होता. नवीन आलेल्या सेल्स मॅनेजरनं याबद्दल एका वरिष्ठ अधिकाऱ्यातर्फे त्या माहिती पुरवणाऱ्या कारकुनाला काढून टाकायचं मला सांगितलं. तसा निरोप मिळाल्यावर मी तिथे जाऊन त्या कारकुनाच्या सहकाऱ्यांशी एक एक करून मिटिंगा घेतल्या. कोणाकडेच काही पुरावा नव्हता. शंकेलाच पुरावा मानलं जाण्याची ती एक उत्तम केस होती. त्या कारकुनाविरुद्ध लोकांच्या मनात पक्षपाताची भावना होती. प्रत्यक्षात त्याला दुर्धर आजारानं ग्रस्त असा एक मुलगा असल्यामुळे तो त्याच्या उपचारांसाठी पै न पै वाचवत होता आणि स्वतःच लोकात मिसळण्यावर त्यानं बंधनं घातली होती. तो स्थानिकही नव्हता. त्या गावात त्याची नुकतीच बदली झाल्यामुळे सहकाऱ्यांना त्याच्या घरच्या परिस्थितीबद्दल ठाऊक नव्हतं. त्यामुळे त्याचं वागणं त्यांना विचित्र वाटत होतं. म्हणजे तो कारकून अगदी बळीचा बकरा ठरत होता. त्याला काढून टाकायला मी ठाम नकार दिला आणि तसं कंपनीतल्या वरिष्ठ अधिकाऱ्याला सांगितलं. खरं तर या केसमध्ये जे लोक गुंतले होते त्यांचा अधिकार पाहता मी त्यांनी सांगितलं तसं
मुकाट्यानं करून टाकणं अपेक्षित होतं. पण मला त्यांनी जे सांगितलं होतं ते करायला नकार देण्याचं धाडस माझ्यात कुठून आलं असावं? माझ्या रोखठोकपणात त्याचं उत्तर काही अंशी दडलंय. शाळेत असताना माझं बरोबर आहे आणि तुमचं चूक आहे असं शिक्षकांना ठामपणे सांगितल्याबद्दल मला अनेकदा शिक्षाही झाली आहे. मात्र या वृत्ती मोठेपणी मवाळ होत जातात आणि अधिकारी लोकांना आदर देऊन त्यांच्या हो मध्ये हो मिळवण्यात तुम्ही वाकबगार होत जाता. दुसरं म्हणजे आपलं न ऐकल्याबद्दल शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या एका थोबाडीत मारण्याच्या तुलनेत अधिकाऱ्यांच्या हुकमाचं पालन न केल्यास कनिष्ठांचं कितीतरी जास्त नुकसान होऊ शकतं. मी अल्बिनो केस ज्या प्रकारे हाताळली त्याबद्दल मला लाजिरवाणं वाटत होतं. अल्बिनोला काढून टाकण्यासाठी त्या प्रसंगातून यापुढे अधिकाऱ्यांपुढे तुम्ही झुकणार नाही असा निर्णय कळत नकळत मनानं घेतला जातो असं मला वाटलं. तुम्ही भित्रे नाही आणि जगासमोर तशी तुमची प्रतिमा होऊ नये असंही तुम्ही न कळतपणे ठरवता. लाजिरवाणेपणाच्या भावनेनंतर ठाम निर्णय घेऊन माझ्या मनानं कशी प्रतिक्रिया दिली ते जाणवलं आणि माझं वर्तन मलाच चकित करून गेलं. कार्ल युंग म्हणतो, शरम ही भावना आत्मा कुरतडत राहते. शर्मेच्या भावनेत बुडून गेलेलो असताना आपण माणूस म्हणून उणे आहोत अशी एक टोचणी मनाला सतत लागलेली असते. असं जॉन ब्रॅडशॉ यांचं वाक्य वाचून मला तो माझ्याबद्दलच बोलतो आहे असं वाटलं होतं. असह्य अशी शर्मेची भावना तुमच्या सत्सद विवेकबुद्धीला जी इजा करते त्यातून लक्षणीय बदल होतो. माझ्यावर एक आरोप नेहमीच केला जातो जो अयोग्य नाही असं मला वाटतं. तो म्हणजे माझा पक्षपातीपणा सहज दिसून येतो. ते साहजिकच आहे. माझे पूर्वग्रह पक्षपात मी नेहमीच मान्य करतो किंवा मला तसं वाटतं. मी काही प्रसंगांमुळे त्यामुळे मूर्ख ठरलो असलो तरी ते मी उघडपणे मान्यच करतो. मी 1966 साली मॅट्रिक झालो आणि सायन मुंबईमधल्या SIES या कॉलेज ऑफ सायन्स अँड आर्ट्समध्ये विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. त्या वर्षी दाक्षिणात्य विशेषतः तामिळ भाषक लोकांबद्दल वातावरण शत्रुत्वाचं झालेलं होतं. शिवसेनेची स्थापना जून 1966 मध्ये झाली होती, पण दाक्षिणात्य लोकांबाबतचं त्यांचं शत्रुत्व आधीपासूनच होतं. मार्मिक हे शिवसेनेचं मुखपत्र होतं. दाक्षिणात्य लोक आपापले कंपू करून महाराष्ट्रीय लोकांना डावलून आपल्या सगळ्या सोयऱ्यांना नोकऱ्या कशा देत आहेत याबद्दलची यादी त्यात रोज छापून यायची. माझ्या SIES कॉलेजची तेव्हा सांबार इडली ईटिंग सोसायटी कॉलेज अशी खिल्ली उडवली जायची. कॉलेजच्या भौतिकशास्त्र विभागाबद्दल तर विद्यार्थ्यांच्या मनात, विशेषतः महाराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या मनात द्वेषाची भावना होती. मुळात त्या विभागात सगळे लेक्चरर आणि प्राध्यापक दाक्षिणात्य असल्याने त्या सगळ्या स्टाफच्या मनात भीतीची भावना होती. कॉलेजचे प्रिन्सिपॉल राम जोशी, ज्यांनी नंतर अनेक सरकारी प्रतिष्ठित पदं भूषवली, ते नामांकित शिक्षणतज्ञ असूनही हे चालत होतंच. या काळात 2 वैशिष्ट्यपूर्ण घटनांनी मला पूर्वग्रहाबद्दल विचार करायला भाग पडलं. दोन्ही घटना माझ्या वरिष्ठांबद्दल होत्या. मी कंपनीमध्ये 1975 मध्ये रुजू झालो तेव्हा लोकांच्या मनात खोलवर रुजलेली असली तरी दाक्षिणात्यांबद्दलची ती शत्रुत्वाची भावना जरा धुसर झाली होती. तिथले कामगार मुख्यत्वे मराठी होते. त्यांची संघटना शिवसेनेच्या नेतृत्वाखाली होती आणि इंडस्ट्रियल रिलेशन सांभाळणारे संचालक दाक्षिणात्य होते. तेव्हाच्या राजकीय परिस्थितीत जवळपास अशक्य असलेली एक गोष्ट माझ्या चटकन लक्षात आली, जसं मला आश्चर्यही वाटलं. ती म्हणजे कामगारांच्या मनात या संचालकांबद्दल अत्यंत आदराचं स्थान होतं. मी नोकरीसाठी अर्ज केला तेव्हा एका गुजराती मॅनेजरनं माझी मुलाखत घेतली. माझ्या ज्या मित्रांची मुलाखत त्यानं यापूर्वी घेतली होती त्यांनी तो मॅनेजर धूर्त कावेबाज असल्याबद्दल मला सावधानतेचा इशारा दिला होता. मी तिकडे दुर्लक्ष केलं कारण मला नोकरीची गरज होती. बाकीच्या गोष्टी कशा हाताळायच्या ते नंतर पाहू असा मी विचार केला. मी कंपनीत दाखल झालो तेव्हा तो माणूस खूप सौहार्दपूर्ण निघाला. त्यानं
नोकरी सोडल्यावरही मला मार्गदर्शन केलं आणि मीही निवृत्त झाल्यावर त्याच्याशी चांगले संबंध राखू नये. या 2 प्रसंगांनी मला माझंही इतर माणसांसारखं पूर्वग्रहातून होणारं वागणं आणि निर्णय तपासून पाहायला शिकवलं. पुढे मी कायद्याचा अभ्यास केला, त्यामुळे घटनांकडे तर्कनिष्ठ आणि तटस्थपणे पाहायला हवं हे मला जाणवलं. स्त्रिया आणि मुस्लिम समाज हे पूर्वग्रहांचे आणि पक्षपाताच्या वेगवेगळ्या रीतींचे बळी ठरतात. यात स्त्रियांबाबत एक उदाहरण सांगतो. माझ्या ओळखीतल्या एका HR मॅनेजरनं एका कामासाठी अत्यंत लायक उमेदवार असलेल्या सुस्वरूप तरुणीला नोकरी द्यायला नकार दिला, कारण ती तरुण, आकर्षक आणि घटस्फोटीत होती. ऑफिसमध्ये रोमांसचं नवीन प्रकरण सुरू होईल, त्यातून त्याच्यासाठी समस्या उभ्या राहतील आणि त्या हाताळणं त्याच्या काबूत नसेल अशी त्याला भीती वाटत होती. दुसरं म्हणजे मुस्लिम लोकांबाबतचा पक्षपात. त्याची एक खूप हृदयस्पर्शी केस माझ्या आयुष्यात घडली. बाबरी मशीद प्रकरण आणि दंगली होईपर्यंत मुंबईत मुस्लिम लोकांबद्दल इतर लोकांच्या मनात इतका पक्षपात मला दिसला नव्हता. आमच्या शॉप फ्लोअरमधल्या कामगारांना एक नेता, कादरी, हा शिवसेना संघटनेचा आमच्याकडच्या विभागाचा प्रतिनिधी होता. त्याला या दंगलीमध्ये चिक्कार सोसावं लागलं. तो या दंगलीत बेघर झाला तेव्हा शिवसेना संघटनेला मी त्याच्या पुनर्वसनासाठी वर्गणी गोळा करता येईल का असं विचारलं. मात्र कंपनीतल्या कामगारांनी वर्गणी द्यायला नकार दिला. याबद्दलच्या काही गोष्टी श्री विवेक पटवर्धन यांनी आपल्या ब्लॉगमध्ये लिहिलेल्या आहेत. ते आपण पुढच्या भागात वाचूया मंडळी. तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते. धन्यवाद.